मित्रांनो, कोकणामध्ये आहे ना शेतकऱ्यांचा काय एकच व्यवसाय नसतो बघा. बकरी पालन, गुरं पालतात, म्हणजे त्याचं दूध वगैरे मिळतं, शेती वगैरे करतात. मग त्यांच्याकडे ना मी तुम्हाला एक सांगू का मित्रांनो, कोकणात ज्यांची जागा, ज्यांचं गाव, तो सगळ्यात मोठा जगात श्रीमंत. खरं सांगते मी तुम्हाला. आणि ह्या आपल्या संपत्तीला जपा, हिला लोकांच्या हातात देऊ नका. माझं तर हेच म्हणणं आहे. तुम्ही पण जर तुमची असेल कोकणात जागा वगैरे, तर लोकांच्या मोठे मोठे बिल्डर आता फिरतात जागा वगैरे घेण्यासाठी, त्यांच्या हातात देऊ नका. आता तुम्हाला मी सांगते, इथे आम्ही आलोय आता, ह्यांची तर शेतीची लावणी सुरू आहे म्हणून आम्ही तिथे आलोय. आणि त्यांनी आताच बकऱ्या आणल्यात बघा चरून. तुम्हाला दाखवते मी किती बकऱ्या आहेत बघा त्यांच्या. हे बघा, हे आहे ना यांचा बकरीचा वाडा आहे, म्हणजे त्याला गोटी म्हणतात. आणि हे किती सारं चिरेबंदी केलेलं आहे बघा. आणि किती साऱ्या त्यांच्या बकऱ्या आहेत त्या बघा. आणि कशी बकऱ्याची सोय केलेली आहे बघा, आहे ना. त्यांच्या लेंड्या सर्व त्या कामट्यांचं जे केलेलं आहे त्यांना बसायसाठी, त्याच्यातून त्या बकरीच्या लेंड्या सर्व खाली पडतात आणि त्या सुद्धा विकतात. तुम्हाला सांगू का, एक गोणी 250-300 रुपयाला जाते, अशी मोठी गोणी. बोला, आणखीन तुम्हाला दाखवते मी, थांबा. त्यांची छोटी छोटी पिल्लं एकदम मस्त आहेत, गोड. हे बघा, छोटस पिल्लू बकरीचं बघा किती छान आहे ना. आणि या पिल्लूला घेतले म्हणून त्याची बघा आई बघा माझ्या बाजूलाच उभी आहे, हे बघा. आणि ते ओरडते बघा. छोट्या छोट्या पिल्लांना आहे ना एक डालगा असतो, त्या डालग्याखाली ढाकून ठेवतात. हे बघा काय गोड आहे बघा. ओ थांब थांब रे. ओ काय मस्त आहे बघा. ओ बघा काय मस्त आहे ना, एकदम छान. ठेवते मी त्याला डालग्यामध्ये, ओरडतोय बघा. हे बघा, हे आजोबा सुद्धा चालले लावणी लावायला. तुम्हाला सांगू का, दाढ वगैरे काढण्यामध्ये आजोबा एक नंबर आहेत बघा. ही जुनी पिढी आहे बघा. कसं एक तिरवडा घेऊन बसतात शेतामध्ये आणि दाढ काढून देतात. आणि जेवढ्या बायका त्या लावणी लावतात त्यांना सगळ्यांना दाढ काढून पुरवतात बघा. कमरेमध्ये वाकलेत पण तरी मध्ये शेतामध्ये चाललेत बघा दाढ काढण्यासाठी. आहे की नाही मस्त. कोकणातली पिढी, जुनी पिढी. हे बघा, तिचं पण पिल्लू आतमध्ये आहे वाटतं. हे बघा किती 5-6 पिल्लं आहेत आतमध्ये. हे बघा, म्हणून सर्वजणी त्या डालग्याच्या वाटल्या उभ्या आहेत बघा. शेवटी आई ती आई बघा. प्राण्यांमध्ये पण आईचं माया दडलेली आहे. हे बघा, हे बघा, आहे ना. हे बघा, आता पाऊस नाही आहे आणि शेतीचं काम चालू आहे. तर मग आता तिकडचं शेतामध्ये पाणी घेतलेलं आहे. तिकडचं पाणी ह्या शेतामध्ये येऊन हे शेत भरून, हे बघा कसं पाठ करून हे सर्व शेतांना पाणी लावतात बघा, आहे ना. बघा सगळे शेत कसे तुडून भरलेत बघा. आणि तुम्हाला सांगू का, हे बघा, हे बघा, हे बांधांवरती सर्व रांगेमध्ये हे बघा भेंडे लावलेले आहेत बघा. सर्व रांगेत भेंडे लावलेले आहेत. म्हणजे शेतकरी डबल पीक घेतो. आणि बघा हे आहे ना, हे काय आहे सांगा, हे नाचणं आहे. हे बघा, म्हणजे आतमध्ये मलीमध्ये भात शेती करतात आणि असं बांधांवरती बावच्या, भेंडी आणि असं हे काय ते वरी, नाचणं असं लावतात. डबल पीक घेतात. शेतकऱ्यांना सुद्धा खूप कष्ट करावे लागतात. म्हणूनसाठी शेतकरी आरामात पावसाळ्यामध्ये बसून खातात. हे आता शेती झाली का बस झालं त्यांची कामं. पण असं लोकांची गुलामी नाही ना. आपली जागा जमीन आहे, मग त्याच्यातच आपण राबायचं. आपण स्वतः आपले जागेचे मालक आहोत, मग लोकांची चाकरी कशाला करायची. हा, मुंबईला करतात ते ठीक आहे, पण जर आपली स्वतःची जमीन जागा आहे तर मित्रांनो, मी तुम्हाला पुन्हा सांगते, आपल्या जागेतच तुम्ही कसा आणि त्याचं पीक घ्या आणि आपला आरामात मस्त आनंदी जीवन जगा. मी असं नाही म्हणत आहे की शहरात नोकरी नाही करायला पाहिजे, करायला पाहिजे. पण आपली शेती जमीन जर असेल तर तिचा सुद्धा फायदा घ्या तुम्ही. त्याच्यामध्ये कसा आणि आपला मस्त कोकण, एकदम मस्त बोलतात ना, हरित कोकण. कसं वाटला व्हिडिओ? छान आहे की नाही? मी सुंदर माहिती देते, त्यावरती मला नक्की तुम्ही कमेंट करा की माझा हा व्हिडिओ, मी दिलेली तुम्हाला माहिती कशी वाटते. तुम्हाला राग तरी येत नाही ना? मित्रांनो, ही आपली मायभूमी आहे, हिला विसरू नका. खरंच मला आता तुमच्याशी बोलताना डोळ्यामध्ये पाणी येतंय. खरंच सांगते तुम्हाला, आपली कोकणची आपली मायभूमी आहे, हिला विसरू नका. हा बघा, हा आहे ना गुरांचा वाडा आहे. आता बाजूलाच
बकऱ्यांची गोटी आहे आणि हा गुरांचा वाडा आहे. गुरं सर्व गेले चरायला. हा छोटा बछडा आहे म्हणून त्याला नेलं नाही. म्हणजे शेतकरी बघा, आता तो शेतकरी बकऱ्या बांधून पुन्हा गुरं आणायला गेलाय. म्हणजे त्याला सुद्धा किती होतं की नाही त्रास सांगा. म्हणजे आता एक टायमाला बकऱ्या आणि गुरं चरून आणली का तर संध्याकाळी त्यांना नेण्याची गरज नाही. मग संध्याकाळी काय करणार, आता हिरवा चारा आहे मग चारा कापून आणणार, बकऱ्यांना घालणार, गुरांना घालणार. म्हणजे कष्ट आहेच की नाही सांगा तुम्ही मला. मग ते लोकांची 12 तास ड्युटी करण्यापेक्षा आपल्या जागेमध्ये आपल्या शेतीमध्ये 5-6 तास तुम्ही काम करा आणि मस्त आनंदी जीवन जगा. मला दुसरं काय म्हणायचं नाहीये. आणि आपला कोकण सांभाळून ठेवा बस. आमच्याकडे पावसात लाईट नसते म्हणून पाणी नाही. अगं काल पाणी आलं होतं ना? नाही आलेलं, थोडं आलं. अच्छा, मग हे बघा सासरवाशीन निघाली पाणी भरायला विहिरीवर. आमची ही ब्राह्मणवाडी आहे आणि आमच्या ब्राह्मणवाडीमध्ये विहीर आहे. एकदम नळासारखं पाणी आणि आता चिखल आहे म्हणून साठी तिचे मिस्टर आहे बघा तिला रिक्षातनं घेऊन जातात आहेत. म्हणजे विहीर एकदम जवळच आहे पण तिने हांडे किती घेतलेत ते बघा. आता रिक्षातनं घेऊन येणार कारण का यांचीच आहे ही शेती. आणि हे बघा हे त्यांचं घर आणि ही बघा त्यांची शेती आहे ना जवळच. म्हणून तर तिचा नवरा तिला रिक्षातनं घेऊन गेले. पटापट तेवढं घेऊन येईल ना. सर्वजण शेतीची कामं करतायत हे बघा. आणि ती घरामध्ये जेवण करते. सर्वांचं जेवण न्याहारी आहे ना. कोकणातली माणसं बघा, कोकणातलं काम. आता मी चालले आमच्या शेतामध्ये. आणलं म्हटलं मी चला आपण जाऊन बघूया. जर झाडावरती फणस जर असतील तर ते सांगेन काठीने ढकला आणि खाली पाडा. म्हणजे बिया तरी मिळतील ना आपल्याला. जाऊन आता बघताव आम्ही आहेत काय फणस. चला हे बघा आम्ही इथे आलोय आमच्या शेताच्या इथे. आता हे बघतात आहेत वर कुठे फणस आहे का. वरती तर फणस आहेत. खारुताई बसून मस्त खाते बघा. खूप उंच आहे हो. हे बघा खूप उंच आहेत. 4 आहेत 4. पण एवढ्या उंचावर चढणार कोण हो. काठीला लागत असेल तरच पाडा ना तर जाऊ दे. बघा तुम्हाला जमतंय काय. नाहीतर जाऊ दे बाबा. ते बिया नाही मिळाल्या तरी चालतील होय की नाही. हे बघा दिसलं काय मित्रांनो तुम्हाला. 4-5 आहेत वरती. मी आता खालच्या बाजूला आली आहे. भरपूर आहेत पण ते काढणार किती, कसे काढणार. हे बघा किती मोठा झाड आहे बघा. बघितलं किती उंच झाड आहे. हा बघा आम्ही इथे नव्हतो ना. आता मुंबईला गेलो होतो त्यामुळे काय कोण कोण काढून घेऊन गेलं. खराब झालेले काय करणार ना. कोणतरी खाते ते तरी बरं आहे ना फुकट जाण्यापेक्षा. काय हो जमेल तुम्हाला काढायला. उंच आहेत ना खूप. हा गोळा आहे पुरा, जमणार नाही, मुश्किल आहे. हा 1-2 दिवस पाऊस जर कमी झाला हा तर मग काढायला मिळते. काठीने ढकला चिव्यानी. हा नाहीतर मग जाऊ दे बाबा नको आपल्याला ते. पाऊस थांबला तर ठीक आहे चालेल पण तरी पण वर नाही चढायचंय तुम्हाला. सर्वांची शेती लावून झालेली आहे आणि सर्वांची शेत बघा काय मस्त हिरवेगार. हे बघा आहे ना. देवा सगळ्यांनी एवढं कष्ट करून पावसात भिजून शेती केली आहे त्यांची शेती भरघोस होऊ दे. मस्त सुंदर निसर्ग हिरवा शालू आहे की नाही मस्त. मित्रांनो ही बघा ही चवळीची पान आहेत. हिला चवळीची केल म्हणतात. हे बघा तुम्हाला सांगू का आता गणपतीमध्ये वगैरे श्रावण महिन्यात सुरू होईल ना तेव्हा ही पानं आहेत ना चवळीची उपासाच्या दिवशी शनिवार सोमवारच्या दिवशी ही पानं विकतात. तुम्हाला सांगू का आता मी तुम्हाला सगळं सांगते. माझं मी जेव्हा मुंबईमध्ये राहत होती तेव्हा मी सुद्धा भाजी विकायची तर मी सुद्धा हे पान तेव्हा 5 रुपयाला एक विकायची. दादरवरून आणायची.
पण आता कसं झालंय ते माहिती नाही. आता तर तुम्हाला मी सांगते ना, हा नक्कीच एक पान 10 रुपयाला असेल, कारण का उपवासाच्या दिवशी ही पानं विकायला आणतात दादरवरून. बोला. आणि इथे बघा, कोण विचारतंय? कोण विचारत नाही. बघा किती ठिकाणी हे केला असे रुजून येतात. याला चवळीची पानं म्हणतात. आणि पान फाटत नाही, मस्त राहतं ते पान. बघितलं किती आलूची पानं बघा, है ना. इथे कोण विचारत नाही. आता हीच पानं बघा मुंबईला किती महाग विकतात. आणि श्रावण महिन्यामध्ये तर बघा काय याचा भाव. माझी जर मुलं आली असती ना, तर मी आता त्यांच्याजवळ दिली असती पाठवून. मी आता जाताना थोडी घेऊन गेलेली मुलांसाठी. आता कोण जाणार आहे आलूच्या पानासाठी? आलीत का त्यांना करून देईन, होय की नाही. बघा पण किती पूर्ण रांगच्या रांग बघा, कोण विचारत नाही. हे बघा, हे बाबा शेती लावतात आहेत तिथे वर. आम्ही आता खाली उतरलोय आणि शेताच्या चारू बाजूला बांधावरचं सगळं गवत बेनून टाकतात आहेत बघा. काठी घेऊन उभे आहेत, कमरेत वाकलेत सुद्धा बघा, आहे ना. बघा जुनी पिढी. आणि त्यांनी कोकण अजूनपर्यंत सांभाळून ठेवलेलं आहे, आपली जमापुंजी. आता पुढची पिढी काय करते देव जाणे. मी इथे उंचावरती उभी आहे. आता आली मी शेतातून आणि माझ्या पाठीमागे बघा काय सुंदर पर्याय वाहतोय बघा, आहे ना. बघा. आणि त्यात एक बाई बसली कपडे धुवायला. असं लोकेशन तुम्हाला कुठे दिसेल? असं दृश्य कुठे दिसेल तुम्हाला? सांगा बघू. ते हे बघा. आणि याच्या बाजूलाच माझं घर आहे. ते तर तुम्हाला सांगायची गरज नाही. पर्याच्या बाजूलाच माझं घर आहे की नाही. आणि समोर बल्लेश्वराचं मंदिर आहे. मस्त सुंदर एकदम निसर्ग आणि सुंदर दृश्य आहे की नाही. मस्त खरंच. काय पर्याचा झुंझुरा आवाज येतोय तो बघा. वाव, काय मस्त बघा. हा, जसं काय काश्मीरच. हिरवगार. गुरं चरून गेली या शेतातून आता, म्हणून जास्त गवत वाढलेलं दिसत नाही आहे. खुली जागा आहे म्हटल्यानंतर गुरं मस्त चरतात इथे. कसं वाटतंय मित्रांनो? एकदम छान वाटतंय की नाही? मी तुम्हाला किती सुंदर सुंदर छान छान कोकणाचं व्हिडिओ दाखवते. असं तुम्हाला वाटलं पाहिजे का खरंच आम्ही कोकणातच आहोत. मला खूप सारे कमेंट येतात, काकी तुमचे व्हिडिओ बघून आम्हाला असं वाटतं की आम्ही खरंच कोकणामध्येच आहोत, आम्हाला कोकण दर्शन होतंय. वाव. तुम्हाला आवडतात ना माझे व्हिडिओ. मग असं जसं तुम्ही मला जसं प्रेम देता तसंच मला प्रेम करा, माझ्या व्हिडिओवरती प्रेम करा. आणि असंच माझ्या व्हिडिओला लाईक करत जावा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत जावा मित्रांनो. काय ग, कपडे धुवायला आली, पाणी नाही? अच्छा, 2 दिवस पाणी नाही. पावसामध्ये ना लाईट जरा घडघडायला लागला की लाईट कापतात आणि मग त्याच्यामुळे मग आम्हाला पाणी नाही. मग हे बघा, आम्हाला इथे पर्याय म्हणून येतात सर्वजण कपडे धुवायला, होय की नाही का? हा, धू कपडे धू. मस्त मजेत कपडे धुतात आहेत बघा. गुरं चरून आलीत बघा आमच्या वाडीतली. मस्त बघा, काय पोट एकदम त्यांची मस्त खचाखच भरलेली आहेत बघा. आली गुरं. हे माझ्या दरवाज्यातून जातात गुरं. आणि माझं घर दाखवते तुम्हाला. हे बघा माझं घर, हे माझं घर आहे ना, आहे की नाही सुंदर एकदम स्वर्गासारखं.